जो आहार आहे तो फार रिफाईन होत चाललेला आहे. म्हणजे मुलांना सुद्धा सेरेलॅक देतो, रादर दॅन ज्युसेस देतो. सो डू नॉट, म्हणजे आज पण मी त्यांना तेच काउन्सिलिंग केलं की तुम्ही ज्युसेस देऊ नका मुलांना, तुम्ही ऍज अ फळ होल द्या. तर जेवढे तुमच्यामध्ये फायबर जातील त्या गोष्टी आहेत. आणि काही गोष्टी आहेत, जेनेटिक गोष्टी पण असतात, जसं हर्सप्रूम डिसीज म्हणा, हे म्हणा, ह्या आजारामध्ये सुद्धा बद्धकोष्ठता असते. त्याचं निदान पहिल्यांदा कॉमनली होत नव्हतं, पण आता कॉमनली होतंय. तर काही म्हणजे फक्त बद्धकोष्ठता किंवा लहान मुलामध्ये कॉन्स्टिपेशन हे फक्त मानसिक किंवा मेकॅनिकलच आहे असं नाही, काही आजारही असतात त्यांच्यामध्ये पण ते होऊ शकतात. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. आणि टेस्ट करून घेतल्यानंतर मग कन्फर्म डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. इव्हन मी एक उदाहरण सांगेल की माझ्याकडे एक हर्सप्रूम डिसीज ज्याचं निदान जनरली पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्येच होतं, परंतु माझ्याकडे एक मुलगी जी आहे ती याच्यातली सिन्नर पासून एक जवळ खेडेगाव तिकडची आली होती. ती 7व्या वर्षी आली. आणि तेव्हा आम्ही जेव्हा मॅनोमेट्री केली त्यावेळेस मॅनोमेट्रीमध्ये टिपिकली आपल्याला RAR डिफिशियन्सी दिसते. म्हणजे जेव्हा आपण फुगा फुगवतो त्यावेळेस तिथले स्नायू कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स व्हायला पाहिजेत. हे जी कॉन्ट्रॅक्टिव्हिटी आणि रिलॅक्सिलिटी त्यांच्यामध्ये नसेल तर ते संडास तिथं आलेत हे कळत नाही. हे जे न कळणं त्याला हर्सप्रूम डिसीज म्हणतात. तर ते जर निदान तिथे 7व्या वर्षी झालं, म्हणजे डॉक्टरांचा सल्ला, कॉन्स्टिपेशन असेल तर त्याला फक्त घरगुती उपाय न करता योग्य निदान करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपल्याला त्यानुसार ट्रीटमेंट करता येणं शक्य आहे. आणि त्यामुळे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात. नाहीतर काय होतं की आता बद्धकोष्ठ झाली म्हणजे मला आयुष्यभर औषध घ्यायचंय, हा जो समज आहे तो समज काढण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. कॉन्स्टिपेशन काय आहे तर आठवड्यातून 3 वेळा जरी मोशन पास करत असतील, इवन किड्स म्हणा किंवा ओल्ड एज ग्रुप, तरी आपण त्याला नॉर्मल समजलं पाहिजे. बऱ्याच वेळेला इंडियन पॅरेंट्सचं एक हे असतो की त्याने रोज मोशन पास केलीच पाहिजे, तर तसं अजिबात गरजेचं नाहीये. वीकली 3 टाइम्स मोशन शुड बी कन्सिडर्ड नॉर्मल. त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर आपण त्याला कॉन्स्टिपेशन लेबल केलं पाहिजे आणि यू शुड टेक अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट ओपिनियन. आणि कारणांमध्ये ऑफकोर्स जसं मैदा किंवा बेकरी प्रोडक्ट्स याचं इन्क्रीजिंग इनटेक, बऱ्याच फास्ट फूड्समध्ये मैद्याचं प्रमाण हे जास्त असतं. वॉटर इनटेक कमी असणं, म्हणजे 2 ते 2.5 लिटर पाणी हे डेली आपण इनटेक केला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी असेल तर कॉन्स्टिपेशन होणारच असं आहे. म्हणजे सिंपल गोष्टी आहेत की ज्या आपण सुरुवातीला घरच्या घरी ती ट्रीटमेंट आपण करू शकतो, पण तरी फरक पडत नसेल तर इट्स बेटर टू कन्सल्ट अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट. एक्झामिनेशन इथेच बिलिंग होणार, इथे सगळं पेशंट इन अँड आउट, म्हणजे याच एरियामध्ये सगळं होऊन जातं. सरांनी कॅप्सूल एंडोस्कोपीचा हा फोटो आहे. तर जी कॅप्सूल आपण घेतो आणि ती पूर्ण कंटिन्युअस व्हिडिओ घेत जाते. तर अतिशय चांगल्या क्वालिटीचे इथे पिक्चर्स दिसतात तुम्हाला, अतिशय चांगल्या क्वालिटीचे पिक्चर्स त्याच्यामध्ये दिसतात. आणि हे तो पोटाच होता, हे पूर्ण पोटातलं जे पूर्ण असं कंटिन्युअस व्हिडिओ आहे. व्हिडिओज म्हणजे ती कॅप्सूल जशी सरकते इंटेस्टाईन मध्ये, हे थोडं फास्ट केलंय आम्ही, पण ते स्लोली असं पूर्ण इंटेस्टाईन स्क्रीन करत त्याचे व्हिडिओज पाठवतात. एक 10 ते 12 तासाचा तसा व्हिडिओ असतो. म्हणजे ते चेक करणं पण एक टीडीएस जॉब आहे. व्हेरी विजिलंट राहायला लागतं. आणि चांगल्या क्वालिटी, म्हणजे इव्हन छोटे अल्सर्स, पॉलिप, गाठी, हे सगळे आपण या कॅप्सूल एंडोस्कोपीने पिक करता येतो. क्लॅरिटी एकदम म्हणजे जवळपास एंडोस्कोपी सारखीच ती क्लॅरिटी आपल्याला याच्यातून मिळू शकते. असं त्याच्यामध्ये आपण बेसिकली कॅप्सूल देतो आणि इथे एक बाहेर मॉनिटर असतो. तो मॉनिटरवरती कंटिन्युअस पिक्चर हे होतं. त्यामुळे आपण ड्युरिंग प्रोसेस सुद्धा आपल्याला कळते कुठपर्यंत आलंय, काय आलंय. त्याला जसं आपण ECG मध्ये किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राम जेव्हा आपण छातीची पट्टी करतो त्यासाठी जसं लावतो आपण, तसे याच्यामध्ये वेगवेगळे कॅथेटर्स लावलेले असतात आणि मग त्याचं पिक्चर कंटिन्यू घेतलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला महत्वाचं म्हणजे की ड्युरिंग प्रोसेस सुद्धा आपल्याला समजा कुठे अडकले किंवा थांबले तर त्याच्यानुसार आपल्याला गोळ्या मॉडिफाय करून त्याला पुढे पण सरकवता येतं थोडंफार. पण जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आधी आपण कन्फर्म करतो की आत कुठं अडथळा नाहीये, आत कुठं ब्लॉक नाहीये. जर ब्लॉक असेल तर ती कॅप्सूल सुद्धा आत अडकू शकते. ते म्हणजे पास होते ती निघून जाते. लगेच होते का? नाही, जेवढा वेळ लागेल तेवढं ना. 12 तास लागले, 12 तास. सुरुवात कुठून होते? आपण इंजेस्ट करतो पाण्यासोबत. ती आपण जसं नॉर्मल कॅप्सूल घेतो ना, म्हणजे अन्ननलिकेचं पूर्ण कव्हर करते. अन्ननलिका, पण जनरली अन्ननलिकेचं एवढं येत नाही कारण ती ड्रॉप होते स्टमक. मग स्टमक पासून सगळं पुढचं कव्हर. अपूर्व दुसरा व्हिडिओ दाखव ना माझा. आणि हे पेशंट आहे, पेशंटने ते गेलं पुढे.
स्लो करतो. गेलं आणि मग तोंडातून ते पूर्ण असं खाली गेलं. म्हणजे स्टमक पासून आपलं खरं रेकॉर्डिंग सुरू होतं. तेच मी म्हणतो. अन्ननलिकेत ती ड्रॉप होते लगेच. हा पण दिसतं आपल्याला थोडंसं, पण एंडोस्कोपी आहे ना आपल्याला, अप्पर स्कोपी आहेच. आणि जसं आपण पुढे पुढे जाईल तसं मग हे याला दिसेल तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी आहे. स्मॉल इंटेस्टाईन आहे छोटासा. हे जसं अल्सर असतील तर ह्याच्यामध्ये अल्सर असे थोडेफार दिसतात. हे जसं आता हे आहे, हे असे अल्सर्स वगैरे दिसतात त्याच्यात. नाही ते विरघळत नाही. ते कॅमेरा पूर्ण मोशन मधून पास होऊन जातो. कॅप्सूल साईज आणि रेकॉर्डिंग बाहेर ऑलरेडी आलेलं असतं आपल्याकडे. आणि पेनलेस आहे प्रोसिजर, म्हणजे काही पेन वगैरे काहीच नाही. आमची एंडोस्कोपीची ॲडव्हान्स सिस्टीम आहे आणि ही बेसिकली मॅनोमेट्रीची सिस्टीम आहे. तर मॅनोमेट्रीची सिस्टीम बेसिकली ऑस्ट्रेलियन बेस्ड सिस्टीम आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये प्रायमरी इव्हेंट झाली, पण आपण हे होतं वॉटर बेस्ड सिस्टीम आहे. म्हणजे हे ऑक्सिजन आहे, तर कंटिन्यू ऑक्सिजन इनफ्लो राहतो आणि हे उकळलेलं पाणी आपण याच्यामध्ये वापरतो. ह्याच्यामध्ये प्रेशरनी ह्या सिस्टीममध्ये जातं. याच्यामध्ये डिफरंट कॅथेटर्स आहेत. हे पूर्ण सेन्सर्स आहेत. हे जे आहेत हे 16 सेन्सर्स असतात. तर 16 सेन्सर्समधनं ते पाणी जे आहे त्या 16 सेन्सर्समधनं हे येते आणि ह्या कॅथेटरमधून जातो. तो हा जो आहे हा एकदम सोपा आणि असा कॅथेटर असतो. याच्यामध्ये पूर्ण हा वरनं टाकायचा कॅथेटर आहे, खालून टाकायचा कॅथेटर वेगळा असतो. तर ह्या कॅथेटरमध्ये छोटे छोटे पोर्स असतात आणि त्यातनं सेन्स होतं. तर याच्यामध्ये कळेल एकदम रिफिल सारखं आहे, सॉफ्ट आहे, तर मग पेशंटला अजिबात काही त्रास होत नाही. पण हा सेन्सिटिव्ह म्हणजे हा कॅथेटरच समजून चला 20 ते 22 लाखाचं कॅथेटर आहे. एवढं म्हणजे त्याची सेन्सिटिव्हिटी आणि आतले सेन्सर्स खूप महाग असतात. आणि हा जो आहे हा कॅथेटरचा आपण नाकातून टाकतो आणि त्याच्यामधून आपल्याला मग पेशंटचं प्रेशर कळतो. तर हे जो आहे हा कॅथेटर आहे. आणि कॅथेटर मधनं मग आपण कॉम्प्युटरवरती असे प्रेशर्स आपल्याला कळतात. तर हे आपल्याला एक रिप्रेझेंटेटिव्ह फिगर आहे. तर हा जो आहे अन्ननलिकेचा वरचा वॉल आहे आणि हा जो आहे अन्ननलिकेचा खालचा वॉल आहे. तर मग जेव्हा आपण पेशंट घेतो त्यावेळेस हा वॉल उघडतो आणि मग हे पाणी त्या पद्धतीने जातं. म्हणजे हे जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की हे बेसिकली टेस्ट ड्राईव्ह सारखं आहे. म्हणजे फक्त तुम्ही गाडी घ्यायला गेलं तर त्याच्याबरोबर ते टेस्ट ड्राईव्ह जसं करतात तसं आपण पेशंटला पाणी प्यायला देतो किंवा खायलाही देतो. त्यामुळे एक्झॅक्टली खाताना काही त्रास होतो. कारण का बऱ्याच आपण एंडोस्कोपी काय करतो की आपण पेशंटला उपाशीपोटी एंडोस्कोपी करतो, पण पेशंट म्हणतो मला फक्त खातानाच त्रास होतो किंवा खाताना छातीत दुखतं. तर त्यावेळेसचं निदान करण्यासाठी आपल्याला सिम्युलेशन म्हणजे लाईव्ह प्रोसिजर आपली होते. त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यामुळे पेशंटची ज्या गोष्टी आपल्याला साध्या एंडोस्कोपीत पकडल्या जात नाहीत त्या मॅनोमेट्रीमध्ये पकडल्या जातात. आणि जसं सरांनी पण सांगितलं तसं चेस्ट पेनचे पेशंट आमच्याकडे खूप येतात. ते कार्डिओलॉजिस्टकडे 4-5 कार्डिओलॉजिस्टकडे फिरून आलेले असतात, पण बेसिकली त्यांना हृदयाच्या स्नायूपेक्षा अन्ननलिकेच्या स्नायूमध्ये प्रॉब्लेम असतो आणि तो ह्या केसनी डिटेक्ट. तर हे वॉटर परफ्युजन सिस्टीम आहे आणि ही ऑल ओव्हर द वर्ल्ड वापरली जाते. आणि हे वॉटर परफ्युजन सिस्टीम मध्ये ऑक्सिजन वापरतो. त्यामुळे असे सच केमिकल किंवा पेशंटला हार्म होणाऱ्या कुठल्याही गोष्टी नाही आहेत. नाशिकला आता आश्रमामध्ये पहिल्यांदा सुरू झालं, पण याच्यापूर्वी जे काही पेशंट आले नाशिकमध्ये त्यांची ट्रीटमेंट नाशिकमध्ये लोकलमध्ये झाली. नाशिकमध्ये कॅथेटर आलेले, पण कसं आहे त्यांची ट्रीटमेंटला आपण हे डायग्नोसिससाठी आपण मुंबईला पाठवून परत बोलवायचं. तर कॅथेड्रल तर आहेच ना. नाही आत्ता आलेले नाही, म्हणजे आत्ता रिसेंट असं समजून चला 1-2 वर्षात आलेले. बऱ्याच म्हणजे आधी आम्हाला तिकडे पाठवून ती टेस्ट करून परत बोलवावं लागायचं. मग त्याचं पुढची ट्रीटमेंट आपण करायचं. पण आता ह्या सगळ्या टेस्ट, बायोफीडबॅक, MRI हे सगळं आपण इथं करू शकतो. आधी ते प्रत्येक टेस्टसाठी मुंबईला रेफर करावं लागायचं. इम्प्रूव्ह होते. पहिले आता फ्रँकली हेच विचार तुम्ही 2010च्या साली आधी हे कुणीच करत नव्हतं. म्हणजे मुंबईत सुद्धा फार कमी लोक करायचे. पण जसं जसं आता टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाली, पेशंटचं ओव्हरऑल सर्व्हायवल इम्प्रूव्हमेंट व्हावं, पेशंटचं चांगला रिझल्ट यावा आणि लवकरात लवकर पेशंट घरी जावं, यासाठी हे टेक्निक इम्पॉर्टंट आहे. वेळ वाचतो आणि पेशंटला तकलीफ कमी होते. सर्जरीचा पॉझिटिव्ह रिझल्ट येईल का नाही हे आपल्याला या टेस्टने सर्व म्हणतात ते सांगता येतं आधी की ती सर्जरी त्याला फ्रुटफुल ठरेल का. त्यासाठी आपण सुरुवातीला पण टेस्ट करतो. टेस्ट करायला म्हणजे ह्या मॅनोमेट्रीला त्याच्यात 15,000 ते 20,000च्या आसपास कॉस्टिंग आहे त्याचं. ॲनोरेक्टलचं पण त्याच रेंजमध्ये 15-20. बेसिकली कॉस्टिंग मॅटर जास्त करत नाही. मॅटर आपण काही पेशंटला आपण चॅरिटेबल मध्ये पण कमी ह्याच्यात करतो. इम्पॉर्टंट आहे की पेशंटला ती सुविधा उपलब्ध होणं, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण का हेच मुंबईला जायचं म्हटलं, जाणं, तिथं अपॉइंटमेंट घेणं, त्याच्यामध्ये जास्त खर्च.
ते परत त्रास होऊ शकतो का त्याला तसंच भविष्यात? भविष्यात तर आता स्पेसिफिकली सांगायचं तर स्पेशली अपेलिझा कार्डियामध्ये तसं 10 ते 12 वर्षानंतर परत तसा त्रास होण्याची शक्यता असते. कारण का हा शेवटी जनुकीय आजार. परंतु जेव्हा ऑपरेशन करतो त्यावेळेस ते 10 ते 12 वर्ष 90 to 95% पेशंटला रिझल्ट भेटतो. पोएम पोयम आफ्टर पोयम किंवा आफ्टर इनर्स 99 to 100% इफेक्टिव्ह असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यांचं पोएम झालेलं आहे त्यांना आतापर्यंतच्या स्टडीत तरी काही असा रिकरन्स नाहीये. म्हणजे आता 10 वर्ष 15 वर्ष म्हणून 15 ते 10 ते 15 वर्ष काही 10 ते 15 जवळ- वर्षापर्यंतचे स्टडीज आहेत आतापर्यंत की ज्याच्यात तरी अजून काही त्रास नाही असं. त्या सगळ्या रिसेंट टेक्नॉलॉजीज आहेत. पण फ्रँकली स्पीकिंग 2 to 3% लोकांमध्ये होऊ शकतो. त्याला आपल्याला टाइम द्यायला लागतो. वेट बी वाढत असं वगैरे त्याच्यात हे करायचं. कारण मी भरपूर वाढत असेल. कसं काही वेळेस अंगकाठी पण तशी असते. असं तुमच्या आई वडिलांच्या